14 फेब्रुवारी 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच डार्विन दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, फेब्रुवारी 12. स्पष्टीकरण. डार्विन दिन हा 12 फेब्रुवारी 1809 रोजी चार्ल्स डार्विन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा एक उत्सव आहे. या दिवसाचा उपयोग विज्ञानातील डार्विनचे योगदान अधोरेखित करण्यासाठी आणि सामान्यतः विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी केला जातो. हा दिवस जगभरात साजरा केला जातो. प्रश्न 2. अलीकडेच जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेसाठी कोणत्या राज्यातील बालाघाटची पायलट जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मध्य प्रदेश. स्पष्टीकरण. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सहकारी क्षेत्रात जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेचा प्रायोगिक शुभारंभ करण्यात आला, ज्यामध्ये 500 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम आहे. याचे उद्घाटन पंतप्रधानांनी फेब्रुवारी 2024 मध्ये केले होते. मध्य प्रदेश राज्याची माहिती. राजधानी भोपाळ. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव, राज्यपाल मंगूभाई सी पटेल. येथे लोकसभा 29, राज्यसभा 11 आणि विधानसभा 230 जागा आहेत. आता पाहू मध्य प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. मध्य प्रदेशने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले. भारतीय सैन्याने मध्य प्रदेशात पहिली पूर्णतः कार्यात्मक क्वांटम लॅब स्थापन केली. मध्य प्रदेशातील रातापानी व्याघ्र प्रकल्पाचे नाव बदलून डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असे करण्यात आले. मध्य प्रदेश सरकारने डिजिटल इंडिया भाषणी विभागासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. मध्य प्रदेशातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये भारतातील पहिले PPP मॉडेलवरील मेडिकल कॉलेज सुरू होणार आहेत. अभ्युदय MP ग्रोथ समिटचे आयोजन ग्वाल्हेरमध्ये करण्यात आले. प्रश्न 3. अलीकडेच कोणत्या राज्यात एक्सरसाइज वायुशक्तीचे आयोजन केले जाणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, राजस्थान. स्पष्टीकरण. भारतीय वायुसेना 27 फेब्रुवारी 2026 रोजी जैसलमेरच्या पोखरण एअर टू ग्राउंड रेंजमध्ये वायुशक्ती 26 युद्धाभ्यासात आपली क्षमता प्रदर्शित करेल. राजस्थान राज्याची माहिती. राजधानी जयपूर. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे. येथे लोकसभा 25, राज्यसभा 10 आणि विधानसभा 200 जागा आहेत. आता पाहू राजस्थानशी संबंधित इतर चालू घडामोडी. 81 वन्यजीव प्रजातींसह एक नवीन जैविक उद्यान राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात विकसित केले जाईल. राजस्थानच्या कुंभलगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्यात आले आहे. बामनवास कांकर पंचायत ही राजस्थानमधील पहिली पूर्णतः सेंद्रिय ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आली. राजस्थानने प्रादेशिक AI प्रभाव परिषदेचे यजमानपद भूषवले. राजस्थानने वैद्यकीय शिक्षणासाठी ई-स्वास्थ्य संवाद लॉन्च केला. राजस्थानमधील सिलिसेड सरोवराला भारतातील 96वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रश्न 4. अलीकडेच चर्चेत असलेली SCALP मिसाईल स्टॉर्म शेडो फ्रान्स आणि कोणत्या देशाने मिळून तयार केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, इंग्लंड. प्रश्न 5. अलीकडेच भारत बोधन AI परिषद 2026 चा शुभारंभ कोठे करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, नवी दिल्ली. प्रश्न 6. अलीकडेच संरक्षण अधिग्रहण परिषदेने कोणत्या देशासोबत 114 राफेल लढाऊ विमानांच्या कराराला मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, फ्रान्स. फ्रान्स देशाची माहिती. राजधानी पॅरिस. चलन युरो. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन. आता पाहू फ्रान्सशी संबंधित इतर चालू घडामोडी. फ्रान्सने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक मंजूर केले. फ्रान्समध्ये जन्माच्या तुलनेत मृत्यूदर अधिक नोंदवला गेला आहे. इंडियन ऑप्टेल लिमिटेडने फ्रान्सच्या सफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स कंपनीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. फ्रान्सचे नवीन पंतप्रधान सेबेस्टिन लेकोनू यांनी मंत्रिमंडळाच्या नियुक्तीनंतर काही तासांतच राजीनामा दिला. फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचार आणि सत्तेचा दुरुपयोग केल्याबद्दल 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
फ्रान्सचा फुटबॉलपटू सॅम्युअल उमरटिटी याने वयाच्या 31व्या वर्षी फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. प्रश्न 7. अलीकडेच आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्याला आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी $182 दशलक्ष सहाय्य दिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, आसाम. आसाम राज्याची माहिती. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. येथे लोकसभा 14, राज्यसभा 7 आणि विधानसभा 126 जागा आहेत. आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. भूतानची राणी दोर्जी वांगमो वांगचुक यांना आसाममध्ये सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आसाम सरकार दरांग राजाचा वारसा जतन करणार आहे. आसाममध्ये मुख्यमंत्री एतिकोली दुतीपात योजना सुरू करण्यात आली. आसामने संशोधन अभ्यासकांसाठी दरमहा 25,000 रुपयांची सहाय्य योजना सुरू केली. आसाममध्ये अवैध शिकारी रोखण्यासाठी AI संचालित थर्मल ड्रोन पाळत ठेव प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. आसामच्या राज्यपालांनी मूल्य आधारित शिक्षणासाठी संस्कार शाळा सुरू केली. प्रश्न 8. अलीकडेच भारतात डॉक्टर लोकसंख्या गुणोत्तर सुधारून किती झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, 1811. स्पष्टीकरण. सरकारने राज्यसभेत माहिती दिली की डॉक्टर लोकसंख्या गुणोत्तर सुधारून 1811 झाले आहे, जे जागतिक आरोग्य संघटनेच्या 1000 या मानकापेक्षा अधिक चांगले आहे. प्रश्न 9. अलीकडेच भारताचे सर्वात तरुण पुरुष अनालॉग अंतराळवीर कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, आदित्य पंड्या. स्पष्टीकरण. भारताच्या 17 वर्षीय आदित्य पंड्या यांनी सिम्युलेटेड लुनार हॅबिटॅट मिशन यशस्वीरित्या पूर्ण करून देशातील सर्वात तरुण पुरुष अनालॉग अंतराळवीर बनण्याचा विक्रम केला. हे मिशन AKS स्पेस स्टुडिओद्वारे गुजरातच्या धोलावीरा येथे 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. प्रश्न 10. अलीकडेच कोणत्या राज्याच्या पोलिसांनी ऑपरेशन प्रहार टप्पा 2 सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, पंजाब. स्पष्टीकरण. पंजाब पोलिसांनी गँगस्टर्स आणि वॉन्टेड गुन्हेगारांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यासाठी 72 तासांच्या ऑपरेशन प्रहारचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. पंजाब राज्याची माहिती. राजधानी चंदीगड. मुख्यमंत्री भगवंत मान. राज्यपाल गुलाबचंद कटारिया. येथे लोकसभा 13, राज्यसभा 7 आणि विधानसभा 117 जागा आहेत. आता पाहू पंजाबशी संबंधित इतर चालू घडामोडी. पंजाबमधील आदमपूर विमानतळाचे नाव बदलून श्री गुरु रविदास महाराज जी विमानतळ असे ठेवण्यात आले आहे. मोफत कॅशलेस आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी पंजाबमध्ये मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली. पंजाबमधील पहिले डॉग सँक्च्युअरी लुधियानामध्ये सुरू झाले. पंजाबी गायक काका याने महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी फ्रेंडो ॲप लॉन्च केले. पंजाबमध्ये मुलीच्या जन्माचा सन्मान करण्यासाठी दियादी लोहडी साजरी करण्यात आली. 150वे श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलन पंजाबमध्ये आयोजित करण्यात आले. पंजाबच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाचा सामना करण्यासाठी प्रथमच प्लास्टिक कचरा ब्रँड ऑडिट केले. प्रश्न 11. अलीकडेच भारताचा पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरात तयार करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मुंबई. स्पष्टीकरण. मुंबई कोस्टल रोडवर देशातील पहिला मेलोडी रोड तयार करण्यात आला आहे, जिथे ठराविक वेगाने म्हणजेच सुमारे 70 ते 80 किलोमीटर प्रति तास गाडी चालवल्यास टायर आणि रस्त्याच्या घर्षणातून जय हो गीताची धून ऐकू येते. प्रश्न 12. अलीकडेच दिल्ली सरकारने पहिल्या दिल्ली खेळ महाकुंभचे ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, शिखर धवन. आता पाहू इतर ब्रँड अँबेसेडर. मेबेलिन न्यूयॉर्कने कियारा अडवाणीची भारतासाठी आपली ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली. महेंद्रसिंह धोनी बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चे गुडविल अँबेसेडर बनले. न्यू बॅलन्सची पहिली भारतीय अँबेसेडर म्हणून जान्हवी कपूरची नियुक्ती करण्यात आली. परादीप फॉस्फेट्सने राहुल द्रविडला ब्रँड अँबेसेडर बनवले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची पहिली मानसिक आरोग्य दूत म्हणून दीपिका पदुकोणची नियुक्ती करण्यात आली.
संजू सॅमसनला इंग्लिश प्रीमियर लीगचा अधिकृत अँबेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. शुभांशु शुक्ला यांना विकसित भारत बिल्डॉन 2025 चे ब्रँड अँबेसेडर बनवण्यात आले. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न: जगातील सर्वात जास्त संशोधन आणि विकास खर्च करणारा म्हणून कोणता देश बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, चीन. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. केरळमधील अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले आहे. ओडिशा सरकारने गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. केरळ राज्य सरकारने देशात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट सादर केले. भारताने इंग्लंडचा पराभव करून ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2026 जिंकला. कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले. ॲक्सिस बँकेने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विनाहमी रूफटॉप सोलर लोन लॉन्च केले. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला. प्रजासत्ताक दिन 2026 च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. अपार आयडी निर्मितीमध्ये छत्तीसगड आघाडीवर आहे. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ आघाडीवर राहिले आहे. 95 देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे. रुबल नागी यांना ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने सन्मानित करण्यात आले. उत्तर प्रदेशने आपले पहिले आर्थिक सर्वेक्षण सादर केले. नागालँडमध्ये रुसोमा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला. 16.5% हिश्श्यासह गुजरात भारताचे नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवर हाऊस बनले आहे. 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे जेतेपद हरियाणाने भारतीय रेल्वेचा पराभव करून जिंकले. IPS पियुष पांडे यांची पश्चिम बंगालचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली. आंध्र प्रदेशात पिल्लू AIचा शुभारंभ झाला. देशातील पहिला पूर्णतः विमा उतरवलेला जिल्हा अलवर बनला आहे. जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चीनने सुरू केला आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न: अलीकडेच भारताचा सर्वात मोठा लोकर उत्पादक राज्य म्हणून कोणते राज्य उदयास आले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.